हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज मी गृहिणींसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी स्वतःला कसं प्रेझेंटेबल करू शकतो, तर त्यासाठी आपल्याकडे मिनिमम म्हणजे पर्यायी कोणकोणतं मेकअपचं साहित्य असलं पाहिजे, तर याच्यावरतीच व्हिडिओ असणार आहे। तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपल्याला मेकअपसाठी जास्त काही म्हणजे साहित्य वगैरे लागत नाही आहे। तर माझ्याजवळ जे आहे तर ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे नेल पेंट रिमूव्हर आहे आणि नेल पेंट लावणं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे तर सर्वांना माहीतच आहे। तर हे जे अगोदर लावलेलं आहे नेल पेंट तर ते मी काढून घेते आणि त्यानंतर मग दुसरं लावणार आहे। तर इथं माझ्याजवळ लिपस्टिक आहे, लिप बाम आहे, फेअर अँड लवली आहे, पाऊंड्सची पावडर वापरते मी आणि इयरिंग्स आहेत, हेअर बँडसुद्धा आहेत। आणि इथं बघू शकता नेल पेंट लावल्यानंतर किती छान दिसतो आपला हात आणि वरून मी जेलचं नेल पेंट लावलेलं आहे त्याच्यावरती। आणि त्याच्यानंतर म्हणजे हे एक घड्याळ आहे जेणेकरून छान वाटतं आपल्याला हातामध्ये घातल्यानंतर आणि दिसायला सुद्धा एकदम असं स्टँडर्ड असं दिसतं। तर इथं आता तुम्हाला मी एकदम साधा आणि सिंपल मेकअप कसा करते तर ते सुद्धा दाखवणार आहे। तर इथं सुरुवातीला आपल्याला अगोदर चेहरा फेसवॉशने चांगला असा धुवून घ्यायचा आहे। तर मी फेसवॉश वापरत नाहीये, मी साबणच यूज करते। तर इथं मी त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेत आहे, कारण पहिल्यांदा आपण चेहरा धुतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। तर मी इथं पाऊंड्सचं मॉइश्चरायझर यूज करते। तर ते मी अगोदर पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी फेअर अँड लवली लावते। ही तर मी म्हणजे मला जसं कळते तर तेव्हापासून मी फेअर अँड लवलीच वापरते, मी दुसरी कोणती क्रीम वगैरे नाही यूज करत। तर इथं बघू शकता मी आता फेअर अँड लवली लावून घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला पावडर लावायची आहे। तर तुम्ही कॉम्पॅक्ट वगैरे यूज करत असाल तर ते तुम्ही लावू शकता। तर आता इथं मी पावडर लावून घेतली आहे आणि डेलीसाठी मेकअप करायचा म्हणलं की मग आपण असंच करतो, जास्त म्हणजे कॉम्पॅक्ट वगैरे काय डेलीसाठी नाही यूज केलं तरी चालतं। कोणतं फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेस मग आपण कॉम्पॅक्ट फाउंडेशन हे यूज करू शकतो। डेलीसाठी म्हणजे एवढं काही गरज नसते आणि आपण डेलीसाठी एवढं करत बसत नाही। त्याच्यानंतर मी इथं आयलायनर लावून घेते। तर बघू शकता इथं मी आता दोन्ही डोळ्यांना आयलायनर लावून घेतले। तर आयलायनर लावल्यानंतर कसं डोळे म्हणजे छान दिसतात, उठून दिसतात। आता खालच्या साईडला मी काजळ लावून घेते। तर त्याच्यानंतर आता आपण काजळ आणि आयलायनर लावल्यानंतर आता आपल्या ओठांना लिपस्टिक लावायची आहे। तर लिपस्टिक लावायच्या अगोदर आपल्या ओठांना आपण लिप बाम किंवा वॅसलीन लावायचं आहे आपल्याला। तर बघू शकता मी इथं लिप बाम लावून घेतला आहे। आता लिप बाम लावल्यानंतर मग वरून आपल्याला लिपस्टिक लावायची आहे। तर बघू शकता मी असं बोटानेच लावलेलं आहे लिप बाम। तर आता वरून लिपस्टिक लावायची आहे। तर मी अशी पिंक कलरमध्ये लावली आणि जास्त डार्क पण लावली नाही आहे, फेंटच लावलेली आहे बघू शकता तुम्ही। तर त्याच्यानंतर आपल्याला मेन म्हणजे कानातले घालायचं आहे। तर तुम्ही तुमच्या ड्रेसवरती मॅचिंग असे कानातले घालू शकता। तर इथं माझ्या ड्रेसचा कलर असा व्हाईट कलर आहे, त्यामुळे मग मी त्याच्यावर मॅचिंग होईल असे कानातले घातलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला टिकली लावून घ्यायची आहे, कारण टिकली लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्णच होऊ शकत नाही। तर त्याच्यानंतर मी टिकली लावून घेतली छोटीशीच आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हेअरस्टाईल करून घ्यायची आहे। तर मी आता हेअरस्टाईल पफ केलेला आहे। तर मी डेलीसाठी असं हेअरस्टाईल न करता असं प्लेन विंचरते। तर बघू शकता इथं मेकअप आपला करून तयार झाला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।